चलो बाहेर मतदानाचा हक्क या ठिकाणी आपण बजावला आहे। निश्चितपणाने लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव असतो ते म्हणजे आपली निवडणूक आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून आणि या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 100% माझा विजय होणार आहे। भाऊ, राज्यात काय स्थिती असेल? 175 जागा आमच्या येतील। या ठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आरोप केला आहे की माझ्या कार्यकर्त्यांना माजी मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे काल रात्री। हे काय आजपासून स्टंटबाजी नाहीये, हे पहिल्यापासून अशी स्टंटबाजी होत असते। एक उमेदवार 2-2 तास एक बूथवर थांबतो, याचा अर्थ काय होतो की त्यांना विनाकारण काहीतरी चुकीच्या घटना घडवायच्या आहेत आणि त्याची रुमर फैलवायची आहे। पण आमचे कार्यकर्ते शांत आहे, आमचं गाव शांत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी सगळे लोक गुण्यागोविंदाने मतदान काढतायत आणि त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। जळगाव जिल्ह्याची नेमकी काय स्थिती आहे? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती थेट लढत दिसते। 100% आमच्या जागा येतील। भाऊ, सकाळपासून केंद्रांवरती गर्दी पाहायला मिळते आहे, काय वाटतं तुम्हाला? लाडक्या बहिणीचा उत्सव, शेतकऱ्यांकरता केलेली कामं, तरुणांकरता केलेली कामं, व्यक्तिगत कामं, त्याचबरोबर केंद्र सरकार राज्य सरकारने केलेल्या योजना, याच्यामध्ये जनतेचा 100% उत्साह आहे आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की आज थंडी वाढल्यावर सुद्धा एवढी मोठी गर्दी आहे।